तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोदी शहांवर हल्लाबोल केला आहे। मोदी शहांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावं असं उद्धव ठाकरे म्हणाले। मोदींनी 10 वर्षातील कामावर चर्चा करावी असं सुद्धा ते म्हणालेले आहेत। आणि उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे पंतप्रधान मोदींना आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं आहे। उद्धव ठाकरे हे प्रचार सभा घेत आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आणि या दरम्यानच उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांवर हल्लाबोल केलाय। मोदी शहांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावं आणि 10 वर्षातील कामावर चर्चा करावी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं। अमित शहाजी, तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिम्मत असेल तर याच्यावरती बोला, तुम्ही तुमच्यात हिम्मत असेल सावरकरांवर बोला, सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे। पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी तरी लाज राहील असेल, हिम्मत तर नाहीच आहे, तर जनतेच्या प्रश्नावरती बोला। कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी? 10 वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा। मोदीजी, तुम्ही 10 वर्षापूर्वी चाय पे चर्चा केली होती ना, आता 10 वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा। आणि जो जिंकेल मी निवडणुकीतनं बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन। जनतेने ठरवायचं की कोण खरं आणि कोण खोटा आहे। तरी माझी तयारी आहे। माझी 2.5 वर्षातली कामं मी तुमच्या समोर ठेवतो आणि मोदीजी 10 वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा, होऊन जाऊ दे। ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय त्यांचे घरगडीच आहेत, पण काळजी करू नका, 4 जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।